गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. मी लहान असताना आमच्या शाळेची लक्ष्मीश्वर नामक गावी सहल गेली होती. तिथे एक मोठं देवालय आहे. त्याचं नाव सोमेश्वराचं देऊळ. हे मंदिर प्रचंड मोठं असून मंदिराच्या सभामंडपात मोठमोठे स्तंभ आहेत आणि भिंतीवर अतिशय सुरेख असं कोरीव काम केलेलं देखील आहे. मंदिराच्या आवारात जागोजागी नितांत सुंदर शिल्पकृती आहेत, पण त्या सगळ्याचं त्यावेळी मला काही विशेष वाटलं नव्हतं. परंतु मंदिराच्या प्रांगणात एक मोठा पाषाण आहे. त्यावर काही विशिष्ट रेखाकृती कोरलेल्या आहेत. हा पाषाण पाहून माझं मन मात्र भरून आलं. हा पाषाण 1000 वर्षांहूनही अधिक जुना आहे. त्यावर एक शिलालेख कोरलेला आहेच, तसंच काही चित्र पण कोरलेली आहेतच. चित्रात एका जलकुंभामधून काही गाई म्हशी पाणी पित असल्याचं दाखवलं आहे. एक माणूस जवळच्या विहिरीतून पाणी शेंदून त्या जलकुंभात भरत आहे असंही दाखवलं आहे. कन्नड भाषात याला धर्मयेथा असं म्हणण्यात येतं. एखादा कनवाळू माणूस एक विहीर बांधतो, जवळच एक जलकुंभ ठेवतो आणि विहिरीतून त्या कुंभात पाणी भरण्यात येऊन तो कुंभ माणसांना आणि प्राण्यांना पाणी पिण्यासाठी सतत भरलेला राहावा अशी व्यवस्था करून ठेवतो. हा जलकुंभ किंवा त्यातलं पाणी हे सर्वांसाठीच असतं. त्यावर कुण्या एकाची मालकी नसते. मी अगदी लहान असल्यापासून ही संकल्पना माझ्या मनावर जशी काही कोरली गेलेलीच आहे. सर्वसाधारणपणे लोक जेव्हा इतरांना मदत करतात तेव्हा त्यांची काहीतरी अपेक्षा असते, पण तुमच्या मनात मानवजातीबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल खरोखरच जर प्रेम असेल तर मग हळूहळू ही अपेक्षा कमी कमी होत पार नाहीशीच होऊन जाते. जीवनाच्या विशाल संदर्भापुढे हे तुझं, हे माझं, हे आमचं अशी मालकी हक्काची भावना लुप्त होऊन जाते. माणसाला खराखुरा, निर्मळ, उत्तम, उच्च दर्जाचा आनंद त्यानंतरच तर मिळतो ना. एका गावात पराप्पा नामक एक वयोवृद्ध माणूस राहत होता. त्याची दृष्टी तशी चांगली होती. त्याला कानांनी व्यवस्थित ऐकूही येत होतं, पण गेल्या काही दिवसांपासून त्याला चालताना थोडा त्रास होऊ लागला होता. तरुणपणी तो एकेका दिवशी 20-20 मैल आरामात चालून जाऊ शकायचा, पण आता तशी स्थिती राहिली नव्हती. त्याला त्याच्या आईवडिलांकडून वारसा हक्कानं 5 एकर जमीन मिळाली होती, ज्या जमिनीत त्याने अपार काबाड कष्ट करून स्वतःचा व्याप पुष्कळ वाढवला होता. आता त्याच्या मालकीची 50 एकर जमीन होती. त्यानं आयुष्यात पुष्कळ यश मिळवलं होतं. एक दिवस त्याचा मुलगा भीमप्पा, पराप्पाचा मुलगा भीमप्पा त्याला म्हणाला, पिताजी, तुम्ही तुमच्या तरुणपणी खूप मेहनत केलीत, पण आता शेतीची पद्धत फार बदलून गेलेली आहे. आता आपल्या शेतीसाठी ट्रॅक्टर्स आणावेत, अद्ययावत यंत्रसामग्रीचा शेतामध्ये वापर करावा असं माझ्या मनात आहे. म्हणजे रोज शेतावर जाऊन मजुरांवर देखरेख करण्याची आपल्याला गरजच पडणार नाही. शिवाय यंत्र आल्यावर कमी मजुरांना देखील कामावर ठेवावं लागेल. मला तुमच्या सल्ल्याची जेव्हा गरज बसेल तेव्हा मी तो घेईनच, पण आता तुम्ही घरी राहावं, आराम करावा असं मला वाटतं. मग पराप्पा पण कामातून बाजूला होऊन निवृत्त जीवन जगू लागला आणि शेतीचा पसारा भीमप्पानं सांभाळण्यास सुरुवात केली. पराप्पानं खूप मोठं घर बांधलं होतं. गावातील पाण्याचा जो जलाशय होता त्याचा मातीचा बंधारा त्या घराच्या अगदी समोरच होता. याला कन्नड भाषेमध्ये बाडूवू असं म्हणतात. म्हणूनच त्या गावातील लोक पराप्पाचा उल्लेख बाडू विना पराप्पा असं करत. हळूहळू तीच त्याची ओळख बनली. संध्याकाळच्या वेळी पराप्पा आपल्या घराच्या पडवीत बैठक मारून बसायचा. मग त्याचे मित्र त्याला तिथे भेटायला यायचे आणि सगळे मिळून गप्पा गोष्टी करायचे. गावातील विशेष घडामोडींवर चर्चा करत बसायचे. पराप्पा हा एक सदन शेतकरी असल्यानं त्याच्या घरी भरपूर नोकर चाकर होते. भीमाप्पाच्या बायकोनं कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. तिचं नाव होतं पारू. ती रोज येऊन घराची, अंगणाची झाडलोट करायची, साफसफाई करायची. ती इतकी बडबडी होती की सगळ्या गावच्या बातम्या तिच्याच तोंडी असायच्या.
रोज सकाळी नाश्ता करून पराप्पा घराच्या ओसरीत बाडूकडे तोंड करून बसायचा आणि इकडे काम करता करता पारूची तोंडाची टकळी चालूच असायची. पारूकडे तर स्थानिक वृत्तपत्रापेक्षाही जास्त खमंग आणि आतल्या गोटातल्या बातम्या असायच्या. पारू आपल्या छोट्या मोठ्या कौटुंबिक अडचणीविषयी सुद्धा पराप्पाला सांगायची. तिचं कुटुंब खूप मोठं होतं. तिचा नवरा, त्याचे आईवडील, तिची 2 मुलं, एक लांबचा दीर आणि त्याची 3 मुलं, इतकी सगळी माणसं एकत्र राहत होती. तिचा नवरा पराप्पाच्या शेतात कामाला होता. त्यांचं आयुष्य एकंदर बिकटच होतं. एक दिवस सकाळच्या वेळी पारूनं आपलं मौखिक बातमीपत्र सुरू केलं. आजकाल भाजीपाल्यावर एक नवा रोग पडलाय, त्यामुळे आता गावच्या बाजारात भाज्यांचे दाम 10 पटीने वाढले आहेत. आजकाल श्रीमंतांना सुद्धा भाज्या खाणं परवडण्याचं झालेलं आहे. ते सुद्धा भाजी खरेदी करताना विचार करतात. 1 किलो टोमॅटोंचा दर 2 लिटर दुधापेक्षाही जास्त झालाय. काल तर फारच कठीण परिस्थिती ओढवली. ती एक सुस्कारा टाकून म्हणाली. काय झालं? पराप्पा म्हणाला. काल माझी बहीण आणि तिचा नवरा, मुलं बाळं असे सगळे 5 जण अचानक घरी आले. आता एवढ्या लांबून पाहुणे आले तर त्यांना जेवायला घालायला नको का? मी त्यांना पोळ्या, भात, आमटी असं रांधून वाढलं, पण घरात भाजीच नव्हती. मला इतका संकोच झाला. पण मग घरात भाजी का बरं नव्हती? भाज्या इतक्या महाग झाल्या आहेत, कुठून आणणार मी भाजी? गावात आठवड्यातून एकदाच बाजार भरतो. तिथून जरी भाज्या खरेदी करून आणल्या तरी त्या ठेवायला माझ्याकडे फ्रीज कुठे आहे ना? आणि आपल्या गावात हव्या तेवढ्या, हव्या तशा भाज्या मिळत सुद्धा नाहीत. पण मग तू घरी थोडे भोपळे का नाही आणून ठेवत? पराप्पा असं म्हणाला. कारण भोपळे तर बरेच दिवस टिकतात आणि हे फ्रीजमध्ये ठेवायची देखील गरज पडत नाही. त्यामुळे गावात बऱ्याच लोकांच्या घरी भोपळे आणून ठेवलेले असतात. माझ्याकडे सुद्धा 2 भोपळे होते हो, पण काहीच आठवड्यांपूर्वी असेच अचानक पाहुणे आल्यावर त्या भोपळ्याची भाजी केली ना, मग ते संपले. जर माझ्या घराबाहेर बाग करण्यापुरता छोटासा जमिनीचा तुकडा असता तर किती बरं झालं असतं. पण माझ्या झोपडीच्या बाहेर इंचभर सुद्धा रिकामी जागा नाहीये. पारू कुरकुर करतच म्हणाली. आपल्या गावात माझ्यासारखी पुष्कळ गरीब माणसं आहेत. त्यांच्याकडे भाज्या उगवायला जागा नाही आणि भाज्या विकत घेणं त्यांना परवडत पण नाही. आणि भाज्या खाणं किती जरुरी आहे. दुःखाची गोष्ट अशी आहे की सगळे राजकारणी, नेते आणि पुढारी आपल्याला भरपूर तांदूळ पुरवण्याच्या गोष्टी करतात, पण भाज्यांबद्दल कुणी चकार शब्दसुद्धा काढत नाही. मग ती भराभरा केर काढू लागली. एकीकडे तिची स्वतःशीच बडबड चालू होती. आज तुमच्या घरी पंचायत भरणार आहे ना? मला इथले केरवारे लवकर आटपले पाहिजेत. दिवाणखाना पुसून देखील घ्यायला हवा. धूळ झटकली पाहिजे. शिवाय सभेच्या वेळी खायला करावं लागेल, त्याचंही बघितलं पाहिजे. मग ती घरात साफसफाई करण्यासाठी निघून गेली. पराप्पा मात्र तिच्या बोलण्यावर विचार करण्यात गढून गेला. त्याला त्याच्या आयुष्यात कधीच जेवणात भाज्यांची कमतरता भासलीच नव्हती. तो एक सधन शेतकरी होता. त्याच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या त्याच्या स्वतःच्याच शेतात पिकायच्या. बाजारातून भाज्या खरेदी करून आणण्याची त्याच्यावर कधीच वेळ आली नव्हती. कधी जास्त भाज्या पिकल्या की तो त्याच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना तो वाटून टाकायचा. पण तसं काही प्रत्येक वेळेस घडत नसायचं. त्याची आई त्याला म्हणायची, फुलं, फळं आणि भाज्या उगीच साठवून ठेवत जाऊ नकोस. वेळच्या वेळी लोकांना वाटून देत जा, नाहीतर त्यांची नासाडी होते. मग तुला पण नाही आणि इतरांना पण नाही. त्यामुळे त्या वेळच्या वेळी वाटून टाकत जा. पण तांदूळ, नाचणी आणि ज्वारीच्या बाबतीत मात्र आईचं असं काही नियम नव्हता, कारण या गोष्टी टिकाऊ असल्यानं साठवून ठेवता येत असायच्या. पारूच्या अडचणीवर काय उपाय काढता येईल याविषयीच्या विचारात पराप्पा गढून गेला असताना अचानक त्याचा बंडू कुत्रा मोठमोठ्यांदा भुंकू लागला. पराप्पानं मान वर करून पाहिलं तर बंडू दुसऱ्या एका कुत्र्याच्या मागे लागला होता. दोघं पळता पळता बाडूपाशी जाऊन पोचले. त्या भागात बरंच काँग्रेस गवत आणि तण माजलं होतं. निवडुंगासारखी इतर चित्रविचित्र झुडपं देखील वाढली होती. त्या कुत्र्यांनी भांडत तिथे जाऊन घाण केली. जरा वेळानं ते दोघं शांत होऊन तिथेच गवतावर उन्हात लोळत देखील पडले. मग तिथे एक डुकरीण आपल्या पिल्लांना घेऊन आली. लगेच दोन्ही कुत्री उडून भुंकत तिच्या मागे लागली आणि त्यांनी तिला हाकलवून लावलं. हे सगळं दृश्य नेहमीचंच होतं. गेली अनेक वर्ष रोजच पराप्पा ते बघत आला होता. हा बाडू म्हणजेच नो मॅन्स लँड.
सारखा होता. त्या जमिनीवर कुणाचीच मालकी नव्हती. ती जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची होती. आजपर्यंत ती जागा स्वच्छ करण्याचं कुणीच मनावर घेतलं नव्हतं. उंदीर, घुशी, कुत्री, डुकरं आदी सर्व प्राण्यांचा तिथे सुळसुळाट होता. परापाच्या मनात एक कल्पना चमकून गेली. ही जागा साफ करून येथे गोरगरिबांसाठी भाज्या उगवण्यास काय हरकत आहे? पण ती जागा सरळ नव्हती. ती थोडी उताराची जागा होती. आजच ग्रामपंचायतीच्या सभेत हा विषय मांडायचं असं पराप्पाने ठरवलं. पराप्पाला गावात खूप मान होता. सगळे त्याला आजोबा म्हणूनच हाक मारत. खरं तर ग्रामपंचायतीच्या बैठकांना पराप्पा कधी उपस्थिती लावत नसे. त्याचा मुलगा भीमप्पाच सदस्य होता. पण आज आपल्या वडिलांना तिथे आलेलं पाहून भीमप्पाला जरा आश्चर्यच वाटलं. सर्व उपस्थित सदस्यांनी पराप्पाचं आदरपूर्वक स्वागत देखील केलं आणि सभेच्या कामकाजाला सुरुवात केली. सभा संपत आल्यावर पराप्पा उठून म्हणाला, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. भाज्यांच्या किमती सध्या गगनाला जाऊन भिडलेल्या असल्यामुळे आपल्या गावच्या अनेक लोकांना भाजी खाणं परवडेनासं झालेलं आहे. त्यांना भोपळ्यासारखी भाजी आणणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे. माझ्या घरासमोरचा बाडवू म्हणजे नुसती कचरापट्टी झाली आहे. तिथे नुसती झाडं झुडपं वाढली आहेत. जर पंचायतीनं परवानगी दिली तर ती जागा साफ करून तिथे भाज्या फेकून त्या गावच्या गोरगरिबांना मोफत देण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या या जगावेगळ्या प्रस्तावामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. आजोबा, तुमचा उत्साह खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. तुमची कल्पना पण खूप चांगली आहे. परंतु ती जागा साफ करण्याचा खर्च पंचायतीचं कार्यालय देणार नाही. शिवाय तिथे धुमाकूळ घालणारी कुत्री आणि डुकरी तुम्हाला काही काम करू देणार नाहीत. शिवाय त्या बागेची राखण कोण करणार? तिला पाणी कोण घालणार? तुम्ही या सर्व तपशिलाचा विचार केलाय का बरं? असं सगळं सुरेश नावाचा एक तरुण सदस्य म्हणाला. पराप्पा त्यावर म्हणाला, होय, मी तो सगळा विचार केलेला आहे. मला संपूर्ण बाडूवूची जागा नकोच आहे. मी इतका म्हातारा आहे, त्यातल्या एका छोट्याशा तुकड्याची मशागत मी व्यवस्थित करू शकेन. तो भाग साफ करण्यासाठी लागेल तो पैसा मी घालीन. या उपक्रमावर पंचायतीनं एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. फक्त मला तुमची परवानगी हवी आहे. पण या भाज्या तुम्ही कुणाला वाटणार? तुमच्या मनात जर त्या तुमच्या घरच्या नोकर चाकरांना वाटायच्या असतील तर ते योग्य होणार नाही, कारण ती जागा काही तुमच्या मालकीची नाही, असं सुरेश म्हणाला. मी तुम्हाला एक वचन देतो, माझ्या एकाही नोकराला त्यातली भाजी मिळणार नाही. भाज्यांचं पीक आलं की मी सगळ्याच्या सगळ्या भाज्या पंचायतीच्या ऑफिसात आणून देत जाईन. मग त्याचं वाटप कुणाला आणि कसं करायचं ते सगळं तुम्हीच ठरवा. हे तुम्हाला मंजूर आहे का? पंचायतीमधल्या सगळ्या सदस्यांना ही कल्पना अत्यंत अव्यवहारीपणाची वाटली. परंतु वयोवृद्ध पराप्पाबद्दल सर्वांच्याच मनात अत्यंत आदर होता. त्यामुळे पराप्पाला एक संधी द्यावी असं त्यांनी ठरवलं. परंतु ती बैठक संपल्यानंतर भीमप्पा मात्र बराच अस्वस्थ झाला होता. तो वडिलांना म्हणाला, या वयात तुम्हाला या असल्या भानगडीत कशासाठी बरं पडायचं आहे? तुम्ही आता म्हातारपणी निवांत TV बघायचा, देवळात जायचं, नातवंडांशी खेळायचं, ते सगळं सोडून हे कशाला आता तुम्ही? तुम्हाला जर तुमच्या या सगळ्या उपक्रमात यश आलं नाही तर लोक तुमची चेष्टा करतील, तुम्हाला हसतील. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला यश आलंच तरीसुद्धा त्यातून काहीच फायदा होणार नाही. म्हणजे काहीही झालं तरी नुकसान आपलंच आहे. आपल्याला आधी बाडूवू साफ करून घ्यावा लागणार, नंतर त्या बागेची राखणही करावी लागणार, त्यासाठी पदरमोड करावी लागणार. हे बघ पोरा, ज्या गोरगरिबांकडे स्वतःच्या मालकीचा इंचभर सुद्धा जमिनीचा तुकडा नाही अशा लोकांचा जरा विचार कर ना. दारिद्र्य रेषेच्या खाली असणाऱ्या त्या गरीब लोकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का? त्या गरीब बिचाऱ्या लोकांकडे साधा फ्रीजसुद्धा नसतो. आठवड्यातून फक्त एकदा बाजारात जाऊन त्यांना भाजी आणता येते. त्यांना मदत करण्याची माझी खरोखर मनोमन इच्छा आहे. नाहीतरी माझा स्वतःचा असा फार काही खर्चसुद्धा नसतो. मग मला या गोष्टीवर पैसा खर्च करू दे आणि काहीतरी भलं काम करू दे. लोकांना जे काय बोलायचं आहे ते बोलू देत ना, त्याने काय फरक पडतो, असं पराप्पा म्हणाला. तुम्ही सगळं कसं काय पार पाडणार आहात तेच मला कळत नाही आहे. भीमप्पा जरा रागातच म्हणाला. पण हे पहा, माझ्याकडून कोणत्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा करू नका. अशा तऱ्हेनं पराप्पाचा नवा उपक्रम सुरू झाला. त्या जमिनीपैकी किती जमीन साफ करून त्यात भाज्या लावायच्या इत्यादी माहिती त्यानं आपल्या शेतात
काम करणाऱ्या मजुरांकडून घेतली. मग त्यानं तेवढाच तुकडा त्या मजुरांकडून साफ करून घेतला. त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि भरपूर सारा कचरा होता. त्यानंतर त्यानं स्वच्छ केलेल्या त्या जमिनीला बांबूचं भरभक्कम कुंपण घालून घेतलं. जनावरांनी आत शिरून बागेची नासधूस करू नये यासाठी ते आवश्यकच होतं. त्यानंतर त्याने भोपळ्याचे आणि काकडीचे वेल आणि काही पालेभाज्या देखील लावल्या. बाडूच्या बाहेरच पाणवठा होता आणि त्यातून भरपूर पाणी उतारावरून वाहत खाली येत असायचं. त्यामुळे बागेला पाण्याची अडचण कधीच भासणार नाही याची कल्पना त्याला होती. त्यानं बागेच्या बाहेरच्या बाजूलाच एक सिमेंटचा बाग पण बांधून घेतला. तिथे बसून तो रोज आल्या गेल्याची विचारपूस करायचा. लोक आता मुद्दाम त्याला भेटायला तिथे येऊ लागले. लोक आता त्या बागेला पराप्पाची बाग म्हणून ओळखू देखील लागले. जशी जशी बाग वाढू लागली तसे तसे भोपळ्याच्या वेलीला छोटे छोटे भोपळे लागले. पराप्पाला ते पाहून अत्यानंद झाला. त्याचं ते आनंदानं हरकून जाणं पाहून लोकांना वाटलं याला जणू नवीन नातवंडच झाला आहे की काय. बघता बघता पराप्पाची बाग छान फुलू लागली. भाज्या उगवल्या आणि बाग हिरवीगार दिसू लागली. पण त्याला अनेक अडचणींना सामनासुद्धा करावा लागत होता. एक दिवस एका माजलेल्या डुकरानं कुंपण तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. काही आठवड्यांनंतर उंदरांनी काकड्या पळवून नेल्या. काही व्रात्य मुलांनी भोपळे देखील चोरून नेले. मग पराप्पाच्या बागेची राखण करण्यासाठी एक कुत्रा आणला. काही दिवसात बागेत भरपूर भाज्या देखील आल्या. एक दिवस त्याच्या सुनेला काकड्या हव्या होत्या, पण पराप्पानं तिला काकड्या देण्यास नकार दिला. तिनं पैसे देऊन विकत घ्यायची सुद्धा तयारी दाखवली. तरीही पराप्पा राजी झाला नाही. तो म्हणाला, मी पंचायतीपुढे शब्द दिलेला आहे. मी तो शब्द मोडू शकत नाही. पराप्पाच्या घरची मोल करीन. म्हणजेच पारू अनेकदा त्याच्याकडे भाज्यांची मागणी करायची, पण तिलासुद्धा त्याने कधीही एकही भाजी दिली नाही. एक दिवस सगळ्याच्या सगळ्या भाज्या घेऊन तो पंचायतीच्या कार्यालयात गेला. तो म्हणाला, तुम्हाला या भाज्या ज्या कोणाला द्यायच्या असेल त्यांना द्या. फक्त माझी एकच विनंती आहे, सगळ्यात आधी ह्या भाज्या गावातल्या गोरगरिबांना द्या. एवढंच बोलून तो त्यांच्या उत्तराची वाटसुद्धा न बघता तिथून निघून गेला. पराप्पाची निर्मोही वृत्ती पाहून पंचायतीचे सदस्य थक्क झाले. त्यांनी त्याच्या या निस्वार्थी वृत्तीला सलाम केला. आपल्या वडिलांनी जे काही मिळवलं आहे त्याची जाणीव आता भीमाप्पाला झाली. त्याला आपल्या वडिलांचा खूप खूप अभिमान वाटला. आजही पराप्पा वर्षभर त्या बागेत निरनिराळ्या भाज्या उगवतो. त्या अजूनही पंचायतीच्या कार्यालयात नेऊन देतो. पूर्वीच्या काळी कुणीतरी दानशूर माणूस लोकांसाठी विहीर बांधायचा. त्याच्या शेजारी एक हौद बांधायचा. विहिरीतून पाणी काढण्याची सगळी व्यवस्था त्या जागी करून ठेवायचा आणि त्या जागेला स्वतःचं नावसुद्धा न देता, मागे वळूनही न पाहता निसंग वृत्तीने पुढे निघून जायचा. मग पांतस्थ येत विहिरीतून आपलं आपण पाणी काढून ते वापरत, गाई गुरं येत आणि हौदातलं पाणी पित. यालाच धर्म येथा म्हणण्यात येतं. एक प्रकारे ही अशीच सेवा पराप्पाही करतो. कसल्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता आजही तो लोकांना मोफत भाजीपाला पुरवतो आहे. म्हणजेच काय, सगळ्यांसाठी सगळं काही करायचं, पण कधीच कुठेच त्याचा गवगवा करायचा नाही. असंच तर पराप्पाने केलं, कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता. तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय प्रेरणा मिळाली? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की कळवा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नक्की नक्की कमेंट करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.